नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी नवोदय गणित विषयातील संख्या व संख्यालेखन पद्धती या प्रकरणावरील नमुना प्रश्न सोडून पाहणार आहोत. पहा, इथं प्रश्न आहे. एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? बघा आता, इथं 8 आणि 3 11, 7 आणि 4 11, 4 आणि 4 अधिक 7 11, 3 अधिक 8 11. प्रत्येक संख्येमध्ये अंकाची बेरीज ही 11 आहे. पण आता काय म्हणते, त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येतील अंकाची स्थानं बदलतात. आता 87मध्ये 83मध्ये 27 मिळवले तर 7 अधिक 3 10 होतं आहे, म्हणजे इथं 0 येतं एकक स्थानी. तर इथं 0 नाही, त्यामुळे हा पर्याय योग्य नाही, सोडून द्यायचा. आता इथं 74मध्ये 27 मिळवा, 7 अधिक 4 11 येते. तर इथं 1 हा अंक आहे का? नाही, म्हणून पुढची प्रक्रिया करत बसायचं नाही. इथं बघा आता, 7 अधिक 7 म्हणजे 47 अधिक 27 करून बघा, 47 आणि 27, 7 आणि 7 14, हातचा आला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 74 आलं. आली की नाही अंकाची अदलाबदल? म्हणून पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात. मग आपल्याला पर्याय मिळाल्यानंतर पुढं जायची गरज नाही, कारण इथं 8मध्ये 7 मिळवले असता 8 अधिक 7 15 होतं आहे, म्हणजे इथं सुद्धा अंकाच्या अदलाबदल करायला ते अंक येतच नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता दुसरा प्रश्न आहे. पहा, इथे ही संख्या दिली आहे. या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? इथं जास्त विचार करायची गरज आहे का? किती अंकी संख्या आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 5 अंकी आहे. 3ची किंमत ही 30,000 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मूल्य कोणत्या संख्येचं आहे? 3चं, म्हणून पर्याय क्रमांक 1. इथं बघा, 7,05,002 ही संख्या आकड्यात लिहायची. 7 लाख म्हणजे किती अंकी झाली? 6 अंकी. तर इथं प्रत्येक संख्या ही 6 अंकीच दिलेली आहे. आता शेवटी काय आपल्याला शेवटचं काय सांगितले? 5,002. इथं बघा 502 आहे, इथं 5,002 आहे, इथं तर 50,002 आहे आणि इथं 502 आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 2. जास्त वेळ लावायची गरज नाही. प्रत्येक प्रश्नाला खूप डोकं लावत बसावं लागेल किंवा गणितच करावं लागेल असं काही नाही. आपलं म्हणजे एखादी ट्रिक लक्षात घ्यायची की काय सांगितले बाबा शेवटचं काय आहे? 7,05,002. मग इथं 5,002 कुठं दिसते बघायचं. पर्याय क्रमांक 2मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. पुढं म्हणते, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता सगळ्याच संख्या 5 अंकी दिसत आहेत, आहे की नाही? आणि 5 अंकी आहेत म्हणजे प्रत्येक संख्या 70,000 आहे. पण आपल्याला आता सर्वात लहान पाहण्यासाठी पुढं पाहायचं. इथं 707 आहे, इथं 77 आहे, इथं 770 आहे आणि इथं 70 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल, आहे की नाही? 70,070, कारण इथं 70,707 येईल, 70,077 येते, 70,770 येते. म्हणजे लहान कोणती आहे मग? 70,070. शेवटी पाहायचं शेवटच्या 3 अंकामध्ये काय आहे, आलं लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 4. इथं काय म्हणतं आहे? हे अंक पुनरावृत्त होऊ शकतात आणि हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक कोणता? बघा आता, हे अंक वापरून मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करायची आणि त्यांची वजाबाकी करायची. काल आपण शिकलो. तर आता मोठ्यात मोठी कशी करायची? तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 8. इथं अंक किती दिलेत? 5. म्हणजे आपल्याला 6 अंकी करण्यासाठी 8ला 2दा लिहायचं, आहे की नाही? काल आपण ती ट्रिक पाहिलेली आहे की सगळ्यात मोठी संख्या करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर घ्यायचा आणि त्याच्यानंतरचे अंक हे काय करायचे? किती अंकी पाहिजे आपल्याला? 6 अंकी. मग हे किती अंक आहेत? 1 2 3.
मग आपल्याला 8 हे 3 वेळा घ्यावं लागेल रिपीटमध्ये, आहे की नाही. आणि उरलेले अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. कालच आपण पाहिले. आणि लहानात लहान करताना काय करायचं आहे, सगळ्यात छोटा अंक घ्यायचा आहे 0 सोडून, आहे की नाही. आणि सगळ्यात लहान अंक अगोदर घ्यायचा, शून्याला दशक स्थानी घ्यायचे, आहे की नाही. म्हणजे दुसऱ्या स्थानावर घ्यायचे 2 वेळा. म्हणजे सगळ्यात लहान संख्या कोणती तयार होते इथं, यातला सगळ्यात लहान अंक 4. शून्याला 2 वेळा घेऊन परत उतरत्या क्रमाने लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे 0 3 वेळा येऊन 6 8. आता लहानात लहान ही संख्या मिळाल्यानंतर दोघांची वजाबाकी किती होते बघा. या दोघांची वजाबाकी किती होते, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 13 मधून 6 गेले, 7 राहिले. आता 72 कुठे येते बघा ह्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. ह्याच्यानंतर 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक. आता 5 अंकी कमाल संख्या कोणती आहे, 99,999. आणि 5 अंकी किमान म्हणजे सगळ्यात लहान किती आहे, 10,000. दोघातली वजाबाकी जर केली, 99,999 मधून 10,000 वजा केले तर किती राहतात, 89,999. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी संख्या एकूण किती आहेत. आता 4 अंकी एकूण संख्या काढत असताना काय करायचे, लहानात लहान सर्वात 4 अंकी संख्या कोणती आहे, 10,000 1000, आहे की नाही. आणि मोठ्यात मोठी 9,999. तर यांच्यामधली मधल्या संख्या काढत असताना याच्यापेक्षा लहान असलेली 3 अंकी संख्या पाहायची. किती आहे, 999. म्हणून ह्या 9,999 मधून 999 वजा करायची, 9,000 राहतात. कारण काय, तर कधी पण असंच समजा आता 10 ते 14 पर्यंतच्या जर काढायचे असतील तर 14 मधून 10 ही 2 अंकी आहे, ती सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे. तर सगळ्यात मोठी 1 अंकी ह्या 14 मधून वजा करायची. कोणती आहे सगळ्यात मोठी 1 अंकी, 9. त्याचप्रमाणे हे बी करायचे. सगळ्यात लहान 1,000 आहे आणि सगळ्यात मोठी 9,999. यांच्या दरम्यानच्या संख्या काढायच्या असतील तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या यातून वजा करायची. कोणती आहे, 999. मग काय येईल, 9,000 हे उत्तर येते, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ह्या अंकाचा एकदा उपयोग करून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती ते काढायची आपल्याला. आता सम म्हटल्यावर ही नाही. आता या दोघीतला विचार करायचा. दोघीमध्ये लहान कोणती आहे, 1032 लहान आहे की 1230, तर 1032. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, हे अंक एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या. किमान म्हणजे लहानात लहान. आता हे अंक एकदाच वापरायचे. तुम्हाला मी सांगितले, लहानात लहान संख्या करायची असेल तर 0 सोडून काय करायचं, सगळ्यात लहान कोणती आहे, 1 आहे, 1 घ्यायची आणि त्याच्यानंतर शून्याला 2 नंबरवर ठेवायचं. मग इथं कुठं दिसतंय का 0 2 नंबरवर, इथं आहे. आणि मग बाकीचे अंक काय करायचे, चढत्या क्रमाने लिहायचे. तर असं इथं 1 आहे परंतु इथं 2 आले, पण आपल्याला 0 दुसऱ्या स्थानावर ठेवायचा असतो. कधी पण संख्या तयार करायची असेल आणि 0 दिलेला असेल तर 0 वगळून उरलेला अंक काय करायचेत, चढत्या क्रमाने लिहायचेत. आणि सगळ्यात लहान जो आहे तो अगोदर लिहायचा आहे. म्हणजे 1 अगोदर लिहायचा आहे, 0ला दुसऱ्या क्रमांकावर लिहायचं आहे आणि उरलेले चढत्या क्रमाने लिहायचे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
अशा प्रकारे तुम्हाला स्वाध्याय सोडवायचे आहेत. आता इथं स्वाध्याय 1.1 सुद्धा तेच केले बघा. प्रश्न विचारला आहे, ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्षे. म्हणजेच 753 357 आहे का 753,357 आहे का 753,357 आहे का 753,357 आहे? तर इथं 753,000 आहेत. 7 लाख म्हणजे 700,000 आहे की नाही, आणि हे 53,000 म्हणजे 753,357. पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? आता इथं हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठी 5 अंकी संख्या करायची आपल्याला. तर मोठी करत असताना काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यात अगोदर मोठी संख्या घ्यायची म्हणजे 9 घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने. 9च्या नंतर 8 घ्यायचं आहे, 8च्या नंतर 6 घ्यायचं आहे, 6च्या नंतर 4 घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर 1 घ्यायचं आहे. म्हणजेच कोणती संख्या होईल मग? इथं ही पर्याय क्रमांक 2 येईल. 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील अंतर किती? 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 10,000. बरोबर आहे. दशक, शतक, हजार, 10,000 लहानात लहान. आणि 4 अंकी मोठ्यात मोठी किती आहे? कोणती आहे? 9,999. यातील फरक किती आहे मग? फक्त 1चा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं लक्षात? दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशम स्थानी 9 म्हणजे दशक स्थानी 9. आता इथं प्रत्येक ठिकाणी दशम स्थानी 9 आहे, आणि विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या म्हणजे सगळ्यात लहान. वेगवेगळे अंक वापरलेत इथं, सगळीकडेच वेगवेगळे वापरलेत, हे बी खरे. पण दशम स्थानी 9 आहे, आणि सगळ्यात लहान म्हणल्यावर कोणती येईल मग? पर्याय क्रमांक 1 आहे की नाही? कारण ह्या 12 इथं 1200 झालेत, इथं 2,000 आहेत, इथं 2,100, इथं 1,000 आहेत, 1,092. म्हणून ही पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. 16,08,13 ही संख्या पुढीलप्रमाणे लिहिली जाते. 16 लाख म्हणले की किती अंकी? 7 अंकी आहे की नाही? ही आहे का? नाही, कारण ही 5 अंकी आहे. ही नाही, कारण ही 6 अंकी आहे. ही 6 अंकी आहे, आणि ही 7 अंकी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. कधी कधी फार डोकं लावायची गरज पडत नाही. 16 लाख म्हणले की 7 अंकी पाहिजे, मग इथं बघत बसायचं नाही, फक्त किती अंकी आहे बघायचं. हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्याचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडं, कमाल ते किमान. आता इथं मोठी आहे, पुन्हा छोटी आहे, पुन्हा मोठी आहे, पुन्हा मोठी आहे, म्हणजे ह्या कमाल ते किमान गट होईल का? नाही. इथं 16,300, 16,100, पुन्हा 82,000, पुन्हा 41,000 होईल का? ते नाही होणार. इथं बघा 81,400, 82,000, 81,000पेक्षा मोठे आहेत, पुन्हा 63,000 छोटे आहेत, आणि हे छोटे आहेत, परंतु इथं 82,000 मध्येच मोठे आले. इथं 82,300, 81, 82पेक्षा 81 लहान, 81पेक्षा 63,000 लहान, आणि 63,000पेक्षा 13,000 लहान. म्हणून पर्याय क्रमांक 4 कमाल ते किमान मोठ्याकडून लहानाकडे गेलेल्या संख्या आहेत. इथं मध्येच मोठी मध्येच छोटी असं आहे या 3 पर्यायामध्ये, पण 4थ्या पर्यायामध्ये मोठ्याकडून छोट्याकडे गेलेलं आहे. आता काय म्हणतं बघा, हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या करायची आपल्याला. आता लहानात लहान करताना 0 सोडून लहान अंक कोणता आहे? 1 लिहायचं आहे, आणि 0ला दशक स्थानी लिहायचं आहे. लिहिलं, त्याच्यानंतर सगळे उतरत्या क्रमाने लिहायचे. मग 3, 4, 5.
बघा आता इथं 10,345, 10,453, 500, 400 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा हे उत्तर आहे. कारण अगोदर सगळ्यात लहान 1 लिहायचा, दुसऱ्या स्थानावर 0 लिहायचा आणि बाकीचे चढत्या क्रमाने लिहायचे अंक. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांच्यामध्ये लिहिलेल्या संख्याची बेरीज समान असेल तर x, y, z यांच्या किमती क्रमशः लिहा. बघा आता याच्यामध्ये अशी बेरीज केली, उभी आडवी केली किंवा तिरकस केली तरी सारखीच येणार आहे म्हणते. मग तुम्ही x, y, z ची किंमत काढायची. आता उभी बेरीज करा. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, उभी 15 आली. आडवी करा 9 आणि 2 11, 11 आणि 4 15. म्हणजे आपल्याला आता ह्या प्रत्येक गटातल्या संख्यांची बेरीज 15 यायला पाहिजे. मग आता आपल्याला 8 आणि 1 9, 9मध्ये किती मिळवल्यावर 15 येईल, 6 मिळवल्यावर 15 येईल. म्हणजे एक्सच्याच ठिकाणी काय आले 6. आता इथं बघा, इथं 6 जर आलं तर आपल्याला उभी बेरीज 15 पाहिजे. 6 आणि 2 8, झेड किती आला पाहिजे, मग 7 आला पाहिजे आहे की नाही, तेव्हा 15 होईल. 8 आणि 7 15, म्हणजे x 6 आला, झेड 7 आला. आता y काढायचं आहे आपल्याला. तर yमध्ये 15 येण्यासाठी काय करावं लागेल, 10 अधिक 3 हे 7 अधिक 3 10, 10मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील 5. म्हणजे y काय आला पाहिजे 5. x हा 6, y हा 5 आणि झेड हा 7 आला पाहिजे. बघा पर्याय कुठं आहे, 6 5 7, पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे स्वाध्याय नमुना प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.